26 जून पर्यंत विजन 25 बाजूलाच कुपन कोड दिलेला आहे ते वापरून तुम्ही विजन स्टडीच्या सगळ्या कोर्सेसवर 25% डिस्काउंट मिळवू शकता। जर तुम्ही इंटरेस्टेड आहात आणि नक्कीच मन लावून अभ्यास करायचंय तर यापैकी कोणत्याही कोर्सला ऍडमिशन घेऊ शकता। संयुक्त गट ब ची एक्झाम कधीही येऊ शकते। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला मार्गदर्शक तत्वांचाच अभ्यास करायचा आहे। आपण लास्ट लेक्चरमध्ये पण बघा मार्गदर्शक तत्वांबद्दलच डिस्कस केलेलं। लास्ट लेक्चरमध्ये आपण काय केलेलं, जे मार्गदर्शक तत्वांशी संबंधित तरतुदी आहेत, कलम आहेत, त्याचा एकदम डिटेलमध्ये अभ्यास केलेला। जसं त्यामध्ये आपण बघितलेलं ना की भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्व दिलेली आहेत। कलम 36 ते कलम 51 पर्यंत ज्या ज्या तरतुदी दिलेल्या त्या आपण नीट समजून घेतलेल्या आहेत। मग आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत तर बघा मार्गदर्शक तत्वांशी संबंधित ना अशी भरपूर फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे ज्याच्यावर आयोग नेहमीच प्रश्न विचारत असतं। जसं त्यामध्ये मार्गदर्शक तत्वांशी संबंधित जर एखादी घटना दुरुस्ती असेल त्याच्यावर प्रश्न विचारले जातात। जसं बघा मूलभूत हक्कांमध्ये बऱ्याच वेळेला दुरुस्त्या झालेल्या आहेत, काही दुरुस्त्या आहेत त्या आपण बघितलेल्या। आता आजच्या लेक्चरमध्ये ना आपण मार्गदर्शक तत्वांशी संबंधित ज्या दुरुस्त्या आहेत त्या बघणार आहोत। म्हणजे कोणत्या घटना दुरुस्तीने कोणतं एखादं नवीन मार्गदर्शक तत्व ऍड करण्यात आलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये जर काही चेंजेस करण्यात आले असतील ते आपण बघणार आहोत। त्यानंतर अजून महत्वाच्या काही गोष्टी, जसं बघा मार्गदर्शक तत्वांचं ना काही असं 3 गटांमध्ये विभाजन केलं गेलेलं आहे, काही वेळा 5 गटांमध्ये विभाजन केलं जातं, पण परीक्षेला जनरली ना जे 3 गटांमध्ये विभाजन केलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये समाजवादी, गांधीवादी, उदारमतवादी आहे, ते आपण पुढे लेक्चरमध्ये डिस्कसच करणार आहोत। पण आहे ना त्याच्यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारतं। समजा एखादं तत्व तुम्हाला दिलं जातं आणि विचारलं जातं की हे कशाच्या आधारित तत्व आहे, हे समाजवादी तत्व आहे की गांधीवादी तत्व आहे। तर बघा ही जी तत्व आहेत ना ती तुम्हाला पाठांतर नाही करायची, लक्षात ठेवायची की कशावरून तुम्ही गेस करू शकता की हे तत्व कोणत्या तत्वाच्या आधारित आहे किंवा कशावर बेस्ड आहे। ओके, त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे इथे इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे मार्गदर्शक तत्व लक्षात ठेवणं की कोणत्या कलमामध्ये कोणतं तत्व दिलेलं आहे। तर ना थोड्या शॉर्ट गोष्टी आहेत, त्या शॉर्ट लाईन्स तुम्ही लक्षात ठेवलात ना तर त्याने सुद्धा तुमच्या नीट लक्षात राहील की कोणत्या कलमामध्ये कोणतं मार्गदर्शक तत्व देण्यात आलेलं आहे। ठीक आहे, तसं तर मार्गदर्शक स्पेसिफिकली आपल्याला देण्यात आलेले आहेत कलम 38 ते कलम 51 पर्यंत, पण भाग 4 मध्ये कलम 36 ते कलम 51 पर्यंत तरतुदी देण्यात आलेल्या आहेत। राईट, आपण ते लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं। 36 मध्ये राज्य संस्थेची व्याख्या दिलेली आहे, तर 37 मध्ये जी पुढची आहे ती मार्गदर्शक तत्व आहेत असं सांगितलेलं आहे, आणि त्याचबरोबर ही तत्व न्याय प्रविष्ट नाहीयेत हे सुद्धा सांगितलेलं आहे। ओके, सो सर्वात आधी आपण बघूया की ही जी तत्व आहेत किंवा ही जी कलम आहेत ती तुम्ही कशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता, एक शॉर्ट मध्ये कसं लक्षात ठेवू शकता। सो सर्वात आधी बघा मार्गदर्शक तत्वांची व्याख्या आपल्याला दिलेली आहे कलम 36 मध्ये। त्यानंतर या भागासाठी असलेली जी सगळी तत्वे आहेत ती कशा प्रकारे लागू होऊ शकतात, त्याचप्रमाणे ही न्याय प्रविष्ट नाहीत ते देण्यात आलेलं आहे। मग कलम 38 मध्ये सर्वात पहिल्यांदा काय केलं पाहिजे तर राज्याने लोक कल्याणाच्या संवर्धनासाठी काही समाज व्यवस्था प्रस्थापित केली पाहिजे, त्याच्यासाठी संधीची समानता देण्यात आली पाहिजे, विषमता दूर केली गेली पाहिजे। हे कशात दिलेलं आहे कलम 38 मध्ये। म्हणजेच कलम 38 मध्ये लोक कल्याणासाठी ज्या काही तरतुदी किंवा कायदे करायचे आहेत ते राज्य कशाने करू शकतं तर कलम 38 नुसार। ओके, सो सर्वात पहिलं कलम 38 कशाशी संबंधित आहे, लोक कल्याणासाठी, हे लक्षात ठेवा। त्यानंतर कलम 39 मध्ये राज्याने अनुसरावयाच्या धोरणाची काही तत्वे दिलेली आहेत। आता ही कोणती धोरणं आहेत तर म्हणजे स्त्री पुरुषांशी संबंधित, बालकांशी संबंधित। स्त्री पुरुषांशी संबंधित जसं बघा स्त्री पुरुषांना समान संधी मिळाली पाहिजे कामाची, त्याचप्रमाणे समान वेतन मिळालं पाहिजे समान कामासाठी, त्याचप्रमाणे त्यांच्या शक्तीचा, त्यांच्या ताकदीचा चुकीचा वापर करू नये, हे सगळं देण्यात आलेलं आहे। कशात देण्यात आलेलं आहे तर कलम 39 मध्ये। आणि कलम 39 मध्ये एकूण किती कलम आहेत, कलम 39 A, B, C, D, E, F 6 देण्यात आलेली आहेत, तर ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत। पण कलम 39 तुम्हाला लक्षात ठेवायचे की कशाशी संबंधित आहे। ठीक आहे, त्यानंतर कलम 39 A जे आहे, आता हे A आहे कलम 39 अ, तर हे न्यायाशी संबंधित आहे। कशाशी संबंधित आहे, न्यायाशी। म्हणजेच काय की समाजातल्या प्रत्येक गटाला न्याय मिळावं तर तसं सहाय्य राज्य पुरवून देईल। राईट,
त्याच्यानंतर 40 ग्रामपंचायतींचं संघटन करण्यात आलं पाहिजे. जसं लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की सर्वात महत्वाचं आहे घटनादुरुस्ती 73 आणि 74च्या आधी आपल्या राज्यघटनेमध्ये जर ग्रामपंचायती संबंधीचा उल्लेख कुठे करण्यात आलेला तर ते म्हणजे कलम 40. सो तुम्ही असे 5-5 सुद्धा कलम लक्षात ठेवू शकता. जसं बघा 36 पासून तर ते 40 पर्यंत, त्याच्यानंतर 41 पासून तर ते 45 पर्यंत आणि त्यानंतर 46 पासून तर ते 51 पर्यंत. ओके, मी ना प्रत्येक गोष्ट तुम्हाला छोटी छोटी गोष्ट पण नीट सांगण्याचा प्रयत्न करते कारण की तुम्हाला लक्षात ठेवायला तेवढ्याच गोष्टी थोड्या इझी गेल्या पाहिजे. ठीक आहे, सो आपण 45 पर्यंत बघितलं की 40 पर्यंत बघितलं की काय काय दिलेलं आहे. त्याच्यानंतर 41 मध्ये आता 41 कशाशी संबंधित आहे तर लोकसहाय्याशी संबंधित. म्हणजे याच्यामध्ये काय येईल, काम म्हणजे जे लोक बेरोजगार आहेत, शिक्षणासंबंधित, वृद्धांसंबंधीच्या ज्या तरतुदी आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत कलम 41 मध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर कलम 42 तुम्ही स्पेसिफिकली लक्षात ठेवू शकता की प्रसूतीबाबतचे जे अधिकार आहेत, सहाय्य आहेत ते इथे देण्यात आलेले आहेत. कामाबाबतचं न्याय ते कशात देण्यात आलेलं आहे तर 42 मध्ये. ठीक आहे, सो कलम 41 कशाशी संबंधित झालं बघा, एक एक शब्दांना लक्षात ठेवा, त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला लक्षात येईल. कलम 41 बेरोजगारी आणि वार्धक्याशी संबंधित आहे, हे लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे कलम 42 ते सुद्धा कामाशी संबंधित आहे, पण इथे मेनली तुम्ही लक्षात ठेवू शकता की प्रसूतीबाबत इथे काही तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे, मानवी स्थितीबाबत काही तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यानंतर कलम 43 कामगारांना निर्वाह वेतन. कामगारांना निर्वाह वेतन म्हणजेच काय की उपजीविकेचं साधन पुरवलं गेलं पाहिजे. कसं संबंधित आहे तर हे उपजीविकेशी संबंधित आहे. कलम 43 कशाशी संबंधित आहे, उपजीविकेशी संबंधित आहे. कलम 43A उद्योगधंद्यांशी संबंधित आहे किंवा कामगारांच्या सहभागाशी संबंधित आहेत असं लक्षात ठेवू शकता. कलम 43A. ओके, कलम 43 कशाशी संबंधित आहे तर ते म्हणजे सहाय्य पुरवून दिलं जाईल राज्याकडून उपजीविकेसाठी. ओके, कलम 43A मध्ये दिलेलं आहे की कामगारांचा सहभाग महत्वाचा असेल व्यवस्थापनामध्ये. कलम 43B सहकारी संस्थांशी संबंधित आहे. कलम 44 समान नागरी कायद्याशी संबंधित आहे. कलम 45 जे आहे ते 6 वर्षाखालील बालकांशी संबंधित आहे. म्हणजेच त्यांच्या उपोषणाची वगैरे जी सोय आहे ती कोण बघेल तर ते म्हणजे सरकार बघेल. ठीक आहे, परत एकदा आपण बघूया 41 पासून काय दिलेलं आहे. कलम 41 बेरोजगारी किंवा रोजगार उपलब्ध करून देण्यासंबंधीचं आहे. त्याचप्रमाणे वृद्धांसाठीच्या सोयी सुविधांशी संबंधित आहे. कलम 42 जे आहे ते मॅटर्निटी लिव्हशी संबंधित आहे असं तुम्ही म्हणू शकता. हे एक्झाम्पलने लक्षात ठेवू शकता तुम्ही. त्याच्यानंतर कलम 43 जे आहे ते निर्वाह वेतन म्हणजे कामगारांसाठीचं उपजीविकेचं साधन उपलब्ध करून देणं लोकांना त्याच्याशी संबंधित आहे. त्याच्यानंतर 43A कामगारांच्या सहभागाशी संबंधित आहे. 43B हे सहकाराशी संबंधित आहे. त्याच्यानंतर 44 वर आलो समान नागरी कायदा आणि 45 जे आहे ते 6 वर्षाखालील बालकांसाठीच आहे. त्यानंतर 46 कडे थोडंसं बोलूया. बघा हळूहळू ना स्टुडंट्सचा बऱ्याच वेळेला असं होतं की कलम पुढे पुढे करत जाताना ना इंटरेस्ट अभ्यासातला कमी होत जातो कारण की कलम थोडीशी वाढत जातात. मग त्यावेळेला तुम्ही असं विभाजन करून अभ्यास करू शकता. आणि बघा कोणताही तुम्ही अभ्यास करताय, आता इथे मी मार्गदर्शक तत्वांबाबतच नाही बोलते, कोणत्याही टॉपिकचा तुम्ही अभ्यास करताय ना तर त्याचं एक प्रॉपर विभाजन करत जा आणि त्याच्यानुसारच अभ्यास करत जा. ज्यावेळेला तुम्ही एकत्र अभ्यास करण्याचा प्रयत्न करता तर खूप जम्बलिंग होतं, ते तुमच्या लक्षात नाही राहणार. जर तुम्ही एक एक करून त्याच्यानंतर रिव्हिजन एकत्र केलात तर त्यावेळेला तुमचा अभ्यास हा प्रॉपर होऊ शकतो. ठीक आहे, कलम 46 मध्ये काय दिलंय तर अनुसूचित जाती किंवा दुर्बल घटकांसाठीच्या तरतुदी किंवा त्यांचं जे शैक्षणिक आणि आर्थिक हितसंवर्धन ते आहे राज्य जपणार. ठीक आहे, म्हणजेच कलम 46 अनुसूचित जाती जमाती आणि त्याचबरोबर दुर्बल घटकांशी संबंधित आहे. त्यानंतर 47 जे आहे ते पोषणमान आणि राहणीमानाशी संबंधित आहे. म्हणजे लोकांचं पोषणमान राहणीमान उंचावण्याचं, त्यांचं आरोग्य सुधारण्याचं कर्तव्य हे राज्याचं आहे. ठीक आहे, कलम 46 संबंधित आहे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दुर्बल घटकांशी. त्यानंतर कलम 47 मध्ये आपल्याला पोषणमान आणि राहणीमानाशी संबंधित तरतुदी दिलेल्या आहेत. कलम 47 कृषी आणि पशुसंवर्धनाशी आहे. कलम 48. कलम 48 मध्ये 2 गट येतात, एक म्हणजे कृषी आणि पशुसंवर्धनाशी रिलेटेड, त्याचबरोबर जे गायी वासरं किंवा दुभती जनावर आहेत त्याच्या संरक्षणासाठी राज्य तरतुदी करेल असं देण्यात आलेले. ओके, इथे A B नाहीये, फक्त 1-2 असे दिलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर 48A मध्ये दिलेलं आहे, अ मध्ये दिलेलं आहे पर्यावरण संरक्षण, वन्यजीव सृष्टीचं संरक्षण. ठीक आहे, 48A काय आहे वन्यजीव सृष्टीचं संवर्धन आहे. ठीक आहे, 39 मध्ये जी राष्ट्रीय स्मारके आहेत
ते संरक्षित करायचे आहेत. कलम 50 मध्ये दिलेलं आहे की जी कार्यकारी संघटना आहे, आपली कार्यकारी संस्था आहे, ती न्याय यंत्रणेपासून वेगळी ठेवण्यात आली पाहिजे. बघा, हे जर तुम्ही बघितलात ना तर एक प्रॉपर राजकीय तत्व आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, जे आपलं कार्यकारी मंडळ आहे, कार्यकारी मंडळ म्हणजेच काय येणार इथे, आपलं जे मंत्रिमंडळ वगैरे आहे ते पूर्णपणे न्याय यंत्रणेपासून वेगळं ठेवायचंय. आणि कलम 51 मध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा आहे ती संवर्धित करण्यासाठी तरतुदी करायच्या आहेत. परत एकदा आपण बघूया, कलम 46 अनुसूचित जाती जमाती, कलम 47 दिले पोषणमान आणि राहणीमानाशी संबंधित, कलम 48 मध्ये कृषीचं संवर्धन वगैरे दिलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आपण बघितलं की दुभती जनावरे आणि गाई वासरांशी संबंधित आहे. त्याच्यानंतर कलम 48 पर्यावरणाचं संरक्षण करायचंय, वनांचं संरक्षण करायचंय. कलम 49 नुसार आपली जी वारसा स्थळं आहेत, राष्ट्रीय स्मारके आहेत, त्यांचं संरक्षण करायचं, त्यांचं संवर्धन करायचंय. त्यानंतर 49 नंतर 50 कडे आपण वळालो, कार्यकारी यंत्रणा ही न्याय यंत्रणेपासून वेगळी ठेवायची आहे. आणि 51 फायनली आपण आंतरराष्ट्रीय म्हणजे इंटरनॅशनल लेव्हलला पोहोचलो आहोत की जे काही आंतरराष्ट्रीय कायदे आहेत किंवा आंतरराष्ट्रीय ज्या काही ट्रीटी आहेत तर त्यांचं संवर्धन करायचं. ठीक आहे, सो अशा प्रकारे 5-5 गटांचं तुम्ही विभाजन करून लक्षात ठेवू शकता. पण आता यांचं विभाजन ना अजून थोडंसं वेगळ्या पद्धतीने करण्यात आलेलं आहे. तसं तर विभाजन आहे ना आपल्याला राज्यघटनेमध्ये दिलेलं नाहीये, पण फक्त आपल्याला समजायला, त्याच्यानुसार राज्याने धोरणं आखायला हे आपल्याला विभाजन देण्यात आलेलं आहे. बघा, आता जर आपण बघायला गेलो ना तर मूलभूत हक्क काय, मूलभूत हक्कांसाठी कायदे करण्याची गरज आहे का, नाही. ऑलरेडी मूलभूत हक्क हे कायदेच आहेत. पण जर मार्गदर्शक तत्वांना त्यांची अंमलबजावणी करायची असेल, आपल्या देशामध्ये जर त्यांची अंमलबजावणी करायची असेल तर त्याच्यासाठी काही धोरणे आखावी लागतात किंवा स्पेसिफिकली काही कायदे करावे लागतात. ठीक आहे, जसं आपण आतापर्यंत बघितलेलं आहे, जसं चाइल्ड लेबर ऍक्ट आहेत, समान वेतन कायदा आहेत, तर हे सगळे कुठून निघून आलेले आहेत, तर एक प्रकारे मार्गदर्शक तत्वांमधून निघून आलेले. त्याला थोडीशी जोड मूलभूत हक्कांची सुद्धा होते. ठीक आहे, मग आता हे जे विभाजन आहे ना ते 3 गटांमध्ये करण्यात आलेलं आहे. समाजवादी तत्वे, गांधीवादी तत्वे, उदारमतवादी तत्वे. तसं तर मी तुम्हाला आता सांगणारच आहे की या 3 गटांच्या विभाजनामध्ये कोणकोणती कलमं आहेत किंवा कोणकोणती तत्व आहेत. पण लक्षात ठेवताना तुम्ही अजिबात पाठांतर करू नका. पाठांतर का करू नका, थोडंसं समजून घ्या त्या तत्वाला ना, थोडं नीट समजून घ्या, नीट वाचा. त्याच्यावरून तुम्हाला ना लगेच लक्षात येईल की हे तत्व कोणत्या गटामध्ये मोडू शकतं. जसं बघा, समाजवादी तत्व कशाशी संबंधित आहे, समाजामध्ये समानता स्थापित करायची आहे. समाजाच्या दृष्टीने जी काही तत्व असतील, आखली जातील धोरणं, ती समाजवादी तत्व असतील. जसं समाजाचा विकास करायचा आहे, प्रत्येक घटकाच्या विकासासाठी काही तरतुदी करायच्या आहेत, तर ते सगळं काय येणार समाजवादी तत्वांमध्ये. गांधीवादी तत्वांमध्ये काय येईल, गांधीजींच्या तत्वांमध्ये बघा, गांधीजींचं सर्वात महत्वाची म्हणणी काय होती, त्यांनी त्यांची कोणकोणती मतं मांडलेली. जसं ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल, कुटीर उद्योगांचा विकास करायचा असेल, दारूबंदी करायची असेल, तर ही सगळी झाली गांधीवादी तत्व. ठीक आहे, उदारमतवादी तत्व म्हणजेच त्याला बऱ्याच वेळेला बुद्धिवादी तत्व म्हणून सुद्धा ओळखली जातात. तर आपण म्हणू शकतो की फ्युचरचा विचार करून जी तत्व आणण्यात आलेली आहेत त्यांना आपण उदारमतवादी तत्व म्हणू शकतो. तर थोडीशी एक्झाम्पल मी तुम्हाला देते, त्याच्यावरून तुम्हाला लगेच लक्षात येईल. बघा, कलम 38 मध्ये आपण काय बघितलेलं की लोककल्याणासाठी जी तत्व आहेत, लोककल्याणासाठी विषमता दूर करायची आहे, तर ही तत्व एक प्रकारे काय करतात, समाजाचे विकास घडवून आणतात, प्रत्येक घटकाचा त्याच्यामुळे विकास होणार आहे, म्हणून ते झालं समाजवादी तत्व. कलम 39 मध्ये काय देण्यात आलेलं आहे, आपण बघितलं ना की 6 वेगवेगळ्या प्रकारची तत्व देण्यात आलेली आहे. त्याचे कशाशी संबंधित आहेत, एक प्रकारे समानतेशी संबंधित आहेत. जसं संपत्तीचं केंद्रीकरण नाही झालं पाहिजे, का, कारण की सगळ्यांना संपत्तीचं योग्य प्रमाणामध्ये वाटप झालं पाहिजे, सगळ्यांना समान कामासाठी समान वेतन मिळालं पाहिजे, कामाची समान संधी मिळाली पाहिजे, तर ते सुद्धा झालं एक समाजवादी तत्व. 39A मध्ये सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे, मग ते सुद्धा सगळ्यांसाठी न्याय म्हणजे प्रत्येक समाजाच्या घटकाचा इथे विचार केला जातोय. राईट. कलम 41 मध्ये आपण काय बघितलेलं की बेकारी, वृद्धपण, आजारपण या सगळ्या संबंधीचं जे सहाय्य आहे ते कोण देणार आहे, शासन देणार आहे. म्हणजे समाजाचा विचार इथे केला पाहिजे, घटकाचा विचार केला पाहिजे असं इथे देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर कलम 42, 43A. आता बघा, तुम्हाला ना इथे काही गोष्टी सुद्धा कलम 42 मध्ये काय देण्यात आलेलं आहे, तर ते मातृत्वासंबंधित किंवा कामासंबंधीचे जे घटक आहेत ते दिलेले आहेत. पण जर कलम 43 तुम्ही इथे बघाल ना, तर आता इथे गांधीवादी तत्वांमध्ये सुद्धा तुम्हाला आढळेल आणि समाजवादी तत्वांमध्ये सुद्धा आढळेल. एकदा आपण ना कलम 43च्या स्लाइडवर जाऊया म्हणजे तुम्हाला थोडीशी आयडिया येईल.
कलम 43 मध्ये बघा इथे दिलेले की सामाजिक आणि सांस्कृतिक संधीची शाश्वती दिली जाईल. ठीक आहे. आणि त्याचप्रमाणे इथे आपण बघितलं की कामगारांना निर्वाह वेतन दिलं जाईल. तर हे समाजाशी संबंधित आहे ना. आपण परत इथे प्रत्येक घटकाचा विचार करतोय. आणि जर इथे बघितलं तर ग्रामीण क्षेत्राशी संबंधित दिलेलं आहे. ग्रामीण क्षेत्रामध्ये वैयक्तिक किंवा सहकारी तत्वावर जे कुटीर उद्योग आहेत त्यांचं संवर्धन करण्याचा प्रयत्न आहे. मग ग्रामीण आहे, गावाचा इथे विचार करण्यात आलेला आहे, ग्रामीण भागाचा विचार करण्यात आलेला आहे. म्हणजे तिथे कोणाच्या विचारांचा विचार केलेला आहे? गांधीजींच्या विचारांचा विचार केलेला, राईट. म्हणजे त्याचा कलम 43 मध्ये जो पहिला भाग आहे तो एक प्रकारे समाजवादी तत्वाचा भाग आहे आणि दुसरा भाग आहे तो गांधीवादी तत्वाचा भाग आहे. मग परीक्षेला कसं प्रश्न विचारलं जातं? तर बघा, परीक्षेला ज्या वेळेला तुम्हाला गांधीवादी तत्व, समाजवादी तत्व हे दिलं जाईल ना, तर तिथे तुम्हाला कलम नाही विचारली जाणार. प्रॉपर तुम्हाला मार्गदर्शक तत्व दिलं जाईल आणि ते जे सेंटेन्स आहे ते तुम्हाला वाचावं लागेल आणि त्याच्यानुसार सांगावं लागेल की हे तत्व कोणतं आहे. ठीक आहे. किंवा मल्टीलायनर्स मध्ये सुद्धा त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर 43A आणि 47. ओके. तर हे कशाशी संबंधित आहेत? समाजवादी तत्वांशी संबंधित. एकदा तुम्ही परत बघून घ्या की नक्की ह्याच्यामध्ये काय आहे. ऑलरेडी मी डिटेलमध्ये परत एकदा रिव्हिजन याची करून घेतली आहे तुमच्याकडून. ठीक आहे. त्यानंतर आपण वळूया गांधीवादी तत्वांकडे. गांधीवादी तत्व बघा एकदम सिंपल आहेत. तुम्हाला ना या कलमांवरूनच लगेच समजेल. तुम्हाला पाठांतर करायची काहीच गरज नाहीये. कलम 40 आपण बघितलं ग्रामपंचायतीशी संबंधित आहे. कलम 43 आताच आपण बघितलं की ग्रामीण भागांमध्ये कुटीरोद्योगांचं संवर्धन करायचंय. कलम 43B कशाशी संबंधित आहे? तर कलम 43B मध्ये काय दिलेलं आहे की सहकारी संस्थांना संरक्षण प्राप्त करून द्यायचंय. त्यांचं जे लोकशाही किंवा त्यांचं जे स्वातंत्र्य आहे ते तसंच अबाधित ठेवायचे. ते कशात दिलेलं आहे? कलम 43B. म्हणजे त्या सहकार आलंय तर ते गांधीवादी तत्व झालं. कलम 46 कशाशी संबंधित आहे? तर त्याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दुर्बल घटकांच्या हक्कांचं संरक्षण करायचंय. तर आता ऑब्व्हियसली इथे अनुसूचित जाती किंवा दुर्बल घटकांचा उल्लेख आला तर ते गांधीवादी तत्व झालं. कलम 47 कशाशी संबंधित आहे? तर कलम 47 मध्ये आपल्याला दिलंय की जे काही घातक पदार्थ असतील किंवा दारूबंदी या सगळ्या गोष्टी कशात येतात? कलम 47 मध्ये. मग ते झालं गांधीवादी तत्व. कलम 48. आता इथे तुम्हाला कलम 48 दोन ठिकाणी दिसून येईल. उदारमतवादी तत्वांमध्ये सुद्धा आणि इथे गांधीवादी तत्वामध्ये सुद्धा. एकदा परत आपण कलम 48 कडे जाऊया म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल परत त्याची. ओके. तर कलम 48 मध्ये आपल्याला काय दिले? पशुसंवर्धन, शेती यांच्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा वापर करावा, आधुनिक पद्धतीचा वापर करावा. म्हणजे तिथे शेतीच्या विकासासाठी एक फ्युचरचा विचार केला गेलाय. म्हणजे ते झालं उदारमतवादी तत्व. ओके. फ्युचरचा विचार केलेला आहे की नाही आपण? इथे थोडंसं लिबरल होऊन विचार केलेला आहे. तर ते आलं उदारमतवादी तत्व. तिथेच गायी, वासरं, इतर दुभती जनावरं यांचं सुधारणा करणे, यांचं जतन करणं. तर तिथे प्राण्यांशी संबंधित आलं. मग ते झालं गांधीवादी तत्व. बघा आपल्याकडे बऱ्याचशा राज्यांमध्ये गोहत्या बंदी कायदा केला जातो. तर तिथे तुम्ही असा विचार करू शकता की कलम 48 मध्ये जे आपल्याला तत्व देण्यात आलेलं आहे त्याच्यानुसार गोहत्या बंदी कायदा केला जातो. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढे वळूया ते म्हणजे उदारमतवादी तत्वांकडे. उदारमतवादी तत्वांसंबंधित पण ना छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता. समजा फ्युचरचा विचार करून केलेल्या काही तरतुदी आहेत म्हणजे मार्गदर्शक तत्व आहेत. शिक्षणाशी संबंधित जर काही मार्गदर्शक तत्व आहेत तर ती सगळी येतील उदारमतवादी तत्वांमध्ये. सर्वात पहिल्यांदा आपण बघूया कलम 44. तर याच्यामध्ये समान नागरी कायदा दिलेला आहे. समान नागरी संरक्षण मिळालं पाहिजे. तर ते उदारमतवादी तत्वामध्ये येतं. कलम 45 शिक्षणाशी संबंधित आहे, बालकांच्या संगोपनाशी संबंधित आहे. जसं बघा अंगणवाड्या वगैरे ज्या आपल्याकडे स्थापन केल्या जातात किंवा ती जी धोरणं आखली जातात त्या ज्या योजना आहेत त्या कलम 45 नुसार आहेत. कलम 48 मध्ये आताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की शेती आणि पशुसंवर्धन यांचं शास्त्रीय आणि आधुनिक पद्धतीने संवर्धन करणं. त्यानंतर कलम 48A. कलम 48 मध्ये काय दिलेलं आहे? पर्यावरणाचं संरक्षण करायचंय, वन्य आणि वन्य प्राण्यांचं संरक्षण करायचंय. तर हे कसं काय उदारमतवादी तत्व होतं? कारण की आपण फ्युचरचा विचार केलेला आहे ना ह्याच्यामध्ये. जर पर्यावरण सुरक्षित राहिलं तरच आपला देश, आपली अर्थव्यवस्था, मेनली ह्युमन बीइंग जे आहे किंवा लिव्हिंग लाईफ ज्या आहेत त्या सगळ्या चांगल्या राहणार आहेत. मग ते आलं उदारमतवादी तत्वामध्ये. त्यानंतर 49 कशात आलं? तर कलम 49 मध्ये आपण बघितलं जी वारसा स्थळं आहेत त्याचं संरक्षण केलं पाहिजे. का? कारण की त्याचं पुढच्या पिढीला तो वारसा आपला जाणार आहे त्यामुळे आपण त्याचं संरक्षण करतोय. म्हणजेच हा आपण फ्युचरचा विचार केलेला आहे.
कलम 50 मध्ये काय दिलेलं आहे, तर कलम 50 संबंधित आहे की जे आपलं कार्यकारी मंडळ आहे किंवा जे आपलं कार्यकारी यंत्रणा आहे ती न्याय यंत्रणेपासून वेगळी राहावी. तर हा सुद्धा एक फ्युचरचाच विचार आहे. जर समजा न्याय यंत्रणेमध्ये कार्यकारी यंत्रणेने लुडबुड केली तर न्याय यंत्रणा नीट काम करू शकणार नाही. कलम 51 आंतरराष्ट्रीय जे संरक्षण आहे, संवर्धन आहे किंवा आंतरराष्ट्रीय जी मैत्री आहे ते जपण्याच्या संबंधित आहे. तर त्यामध्ये सुद्धा फ्युचरचा एक लिबरल विचार करण्यात आलेला आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे नीट लक्षात आलं असेल आणि थोडंसं याच पद्धतीने लक्षात ठेवण्याचा विचार करा. जर तुम्ही पाठांतर करून पाठांतर करून लक्षात ठेवण्याचा विचार केलात तर ते कदाचित तेवढं चांगलं तुमच्या लक्षात राहणार नाहीये. ठीक आहे. सो आता इथपर्यंत आपण बऱ्याचशा गोष्टी बघितलेल्या आहेत. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला इथपर्यंत तरी नीट लक्षात आलं असेल. आता आपण पुढे वळूया घटना दुरुस्त्यांकडे. तर खूप कमी घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत आपल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये, त्या तुम्ही लक्षात ठेवू शकता. जर पहिलीच मार्गदर्शक तत्वासंबंधीची आपण घटना दुरुस्ती बघितली तर ती आहे 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये झालेली. त्यावेळेला बऱ्याचशा तत्वांचा इथे समावेश करण्यात आलेला, जसं कलम 39 इथे ऍड करण्यात आलेलं, त्यानंतर कलम 39A ऍड करण्यात आलेलं, कलम 43A आणि कलम 48A. आता तुम्हाला पाहिजे तर मी पटकन वाचून दाखवते. जनरली तुम्हीच स्वतःच याचा अभ्यास केला पाहिजे, पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. जे बघा, बालकांना मुक्त वातावरणामध्ये त्यांचा विकास साधता यावा, नैतिक भौतिक उपेक्षेपासून त्यांचं संरक्षण करावं. तर हे कशात आलेलं आहे, कलम 39 जे कधी ऍड झालेलं आहे 42व्या घटना दुरुस्तीने 1976 मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण दुसरी घटना दुरुस्ती कोणती बघितली तर ती म्हणजे 39A, ज्यांना सगळ्यांना न्यायिक संरक्षण मिळालं पाहिजे ते दिलेलं आहे. कलम 43A कशाशी संबंधित आहे तर ज्याच्यामध्ये कामगारांचा व्यवस्थापनामध्ये सहभाग वाढावा, त्याच्यासाठी कलम 43A आहे. आणि कलम 48A जे आपण आत्ताच बघितलेले खूप महत्वाचं, ते म्हणजे पर्यावरण सुधारणं, वन्य आणि वन्यजीव प्राण्यांचं संरक्षण करणं. ठीक आहे. 44व्या घटना दुरुस्तीने 1978 मध्ये 38(2) ऍड करण्यात आलं. 38(2) बघा आपण बघितलेलं आहे मागच्याच लेक्चरमध्ये. कलम 38(1) ने काय करायचंय की लोक कल्याणाच्या संवर्धनासाठी तशी समाज रचना बनवायची आहे. तसंच 38(2) काय सांगते की विषमता दूर करण्यासाठी राज्य काही पावलं उचले किंवा तशा काही तरतुदी करेल. जसं बघा, सगळ्यांना समान संधी मिळाली पाहिजे कामाची. तर या ज्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या विषमता दूर करण्याच्या संबंधित कलम 38(2) मध्ये देण्यात आलेलं आहे. आणि कलम 38(2) हे 44व्या घटना दुरुस्तीने ऍड करण्यात आलेलं आहे. त्यानंतर शेवटची घटना दुरुस्ती आहे ती म्हणजे 86वी घटना दुरुस्ती 2002 मध्ये करण्यात आलेली. त्याच्यानुसार कलम 45ची जी वाक्यरचना आहे ती त्यामध्ये बदल करण्यात आलेला. कलम 45 काय आहे की जे 6 वर्षाखालील लहान मुलं आहेत त्यांच्या संगोपनाची आणि शिक्षणाची जी पूर्ण जबाबदारी आहे ते राज्य घेईल. ठीक आहे. सो या 3 ज्या दुरुस्त्या आहेत त्या आपल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये झालेल्या आहेत, त्या तुम्ही नक्कीच लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. आता या व्यतिरिक्त ना अजून काही अशी मार्गदर्शक तत्वे आहेत जी आपल्या राज्यघटनेच्या इतर भागांमध्ये म्हणजेच काय की भाग 4च्या बाहेरील काही मार्गदर्शक तत्वे. तसं आपण बघितलं तर भाग 4 मध्ये आपण सगळी जी तत्व आहेत ती नीट बघितलेली आहेत. मग भाग 4च्या बाहेरील कोणती तत्व आहेत. आता मार्गदर्शक तत्व आपण कशाला म्हणतोय की ज्याच्यानुसार राज्य विचार करेल की आपल्याला पुढे कोणते कायदे आणले गेले पाहिजेत किंवा पुढे कोणती धोरणं आखली गेली पाहिजेत. मग जसं कलम 335 मध्ये दिलेलं आहे, म्हणजे आपल्या घटक राज्यांची किंवा केंद्रामधली जी पदे आहेत त्यांच्यावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या हक्कांचा विचार करणं आणि तशा तरतुदी करणं. ठीक आहे. म्हणजे कलम 335 कशाशी संबंधित आहे, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या लोकांच्या हक्कांशी संबंधित, पण कशाच्या बाबतीत तर पदांच्या किंवा आपण म्हणू शकतो की जॉब्सच्या बाबतीत. ठीक आहे. त्यानंतर कलम 350A मध्ये काय दिलेलं आहे की प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देईल. तर राज्य काय करणार आहे की जे घटक आहेत किंवा मातृभाषेचं संरक्षण व्हावं त्याच्यासाठी मातृभाषेतून, जसं बघा आपण बघतो महाराष्ट्रामध्ये मराठी शाळांमध्ये मराठी या मातृभाषेवर जास्त लक्ष केंद्रित केलं जातं. जसं आपण वर्नॅक्युलर मीडियम्स आपण जनरली म्हणतो की गुजरातमध्ये गुजराती मीडियम्स असतात, राईट. तर त्या राज्यांमध्ये त्या भाषेवर सुद्धा तेवढा भर दिला जाऊ शकतो, त्या भाषेतून शिक्षण दिलं जाऊ शकतं. त्यानंतर कलम 351 मध्ये दिलेले हे भाग 17 मध्ये थोडंसं भाषेशी संबंधित आहे. हिंदी भाषेच्या विकासासाठी हे मार्गदर्शक तत्व दिलेलं आहे. म्हणजेच हिंदी भाषेचा जास्तीत जास्त विकास व्हावा त्याच्यासाठी तरतुदी करण्यात येईल. आता ही हिंदी भाषा का तर बघा, हे यासाठी ऍड करण्यात आलेलं
की आता प्रत्येक राज्यामध्ये आपण बघितलं तर वेगवेगळी भाषा बोलली जाते. मग एक प्रॉपर कॉन्व्हर्सेशन व्हावं तर त्याच्यासाठी कोणती तरी एक भाषा पाहिजे ना, मग हिंदी भाषेचा निवड करण्यात आलेला. पण जे साऊथचे राज्य आहेत जनरली त्यांनी हिंदी भाषेचा स्वीकार केला गेला नाहीये, तर ती एक वेगळी बाजू झाली. पण तुम्ही कलम 351 लक्षात ठेवू शकता. मग भाग 4च्या बाहेर कोणकोणती कलमं आहेत मार्गदर्शक तत्वांशी संबंधित? कलम 335, 350A आणि कलम 351. त्याच्यामधले जे कलम 335 आहे ते भाग 16 मध्ये आहे, 350 आणि कलम 350A आणि कलम 351 जे ते भाग 17 मध्ये देण्यात आलेले आहे. ओके, सो आय होप तुम्हाला इथपर्यंत ज्या सगळ्या गोष्टी आहेत मार्गदर्शक तत्वांशी संबंधित त्या नीट समजल्या असतील. थोडंसं मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वांमध्ये जर आपण फरक बघितला तर तो काय फरक आहे, तर तुम्ही बेसिक फरक लक्षात ठेवू शकता. एक म्हणजे मूलभूत हक्क जे आहेत ते पॉझिटिव्ह आहेत, निगेटिव्ह आहेत आपण असं म्हणू शकतो. थोडासा निगेटिव्हली विचार केला जातो कारण की इथे राज्यावर थोडीशी बंधनं येतात किंवा आपल्यावर सुद्धा काही बंधनं आहेत मूलभूत हक्कांमध्ये. पण जर आपण इथे डीपीएसपीच्या बाबतीत बघितली तर ती पूर्णपणे पॉझिटिव्ह आहेत, राईट. कारण की त्याच्यामध्ये जनरली धोरण कोणकोणती आखायची तीच आपल्याला दिलेली आहेत किंवा कोणत्या तत्वांचा विचार केला पाहिजे. तसं FR हे न्यायप्रविष्ठ आहेत, राईट, आणि ही न्यायप्रविष्ठ नाहीये. टीपीएसपीच ही न्यायप्रविष्ठ नाहीये. जसं आपण इथे मूलभूत हक्क बघितली तर ती त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी कोणताही कायदा करण्याची गरज नाहीये, राईट. पण इथे कायदा करण्याची गरज आहे. तर हे काही बेसिक फरक आहेत ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. सो आय होप तुम्हाला मार्गदर्शक तत्व हा टॉपिक आता नीट क्लिअर झाला असेल. कारण की आपण लास्ट लेक्चरमध्ये सगळ्या तरतुदी तर बघितल्याच आहेत, पण आजच्या लेक्चरमध्ये आपण ते कसं लक्षात ठेवू शकता तुम्ही, त्याच्या संबंधीच्या ज्या इतर बाबी आहेत त्या सुद्धा नीट समजून घेतलेल्या आहेत. आता ना मार्गदर्शक तत्वांबद्दलच्या ज्या दुरुस्त्या आहेत त्या मी तुमच्या लेक्चरमध्ये घेतलेल्या आहेत. 3 दुरुस्त्या ऐकून घेतलेल्या आहेत. पण या संबंधीची ना अजून एक शेवटची दुरुस्ती झालेली 2011 मध्ये. त्याच संबंधितचा मी इथे प्रश्न घेतलेला आहे. तो थोडंसं पुस्तक वाचा आणि जर वाचलं असेल ऑलरेडी मी लेक्चर घेण्याच्या आधी तर नक्कीच तुम्ही या प्रश्नाचं उत्तर मला कमेंटमध्ये द्या. 2011 मध्ये 97व्या घटना दुरुस्तीने खालीलपैकी कोणत्या घटकाशी संबंधित मार्गदर्शक तत्व समाविष्ट करण्यात आलेला असा प्रश्न विचारलेला आहे. हे सुद्धा तुम्हाला सांगते की नवीन कलम ऍड करण्यात आलेला आहे याच्यानुसार 43B. मग 43B हे जे कलम आहे ते कोणत्या घटकाशी संबंधित आहे ते मला कमेंटमध्ये सांगा. ओके, आता लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू. असेच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह लेक्चर्स तुम्ही आपल्या विजन स्टडीच्या ऍपवर सुद्धा बघू शकता. विजन स्टडीच्या सगळ्या कोर्सेस संबंधीची एक महत्वाची अपडेट आहे, ते म्हणजे 26 जून पर्यंत विजन 25 बाजूलाच कुपन कोड दिलेला आहे. ते वापरून तुम्ही विजन स्टडीच्या सगळ्या कोर्सेसवर 25% डिस्काउंट मिळवू शकता. जर तुम्ही इंटरेस्टेड आहात आणि नक्कीच मन लावून अभ्यास करायचाय तर यापैकी कोणत्याही कोर्सला ऍडमिशन घेऊ शकता. संयुक्त गट ब ची एक्झाम कधीही येऊ शकते.